पूर्ण एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशनच्या ज्या सगळ्या कन्सेप्ट होत्या त्या आपल्या काय झाल्या होत्या, क्लिअर झाल्या होत्या. आणि एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपण बघितलेल्या 3 स्टेप्स होत्या. कोणत्या कोणत्या 3 स्टेप बघितले होते बेटा आपण? ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. बरोबर आहे का नाही? ग्लायकोलिसिस पण आपण बघितला एरोबिक रेस्पिरेशन मध्ये, क्रेब्स सायकल पण डिटेल मध्ये आपण अभ्यासला आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टमचा यूज करून आपण टोटल एटीपी तयार केल्या एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. किती एटीपी तयार झाले होते बेटा? 38 एटीपी. इज दॅट क्लिअर? ओके. आणि आज आपल्याला एक स्पेशल सेकंड टाइप बघायचा रेस्पिरेशनचा, दॅट इज अ अनएरोबिक रेस्पिरेशन. तर एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय असते आणि अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय असते आपल्याला सगळ्याला क्लिअर झालेला कन्सेप्ट आहे. काय असते बेटा एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय? द रेस्पिरेशन विच टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जे काही रेस्पिरेशन होते त्याला आपण काय म्हणतो बेटा? एरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. आणि ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये म्हणजे ऑक्सिजन नाहीच आहे तर त्यावेळेला जे रेस्पिरेशन होते त्याला काय म्हणत असतो बेटा आपण? अनएरोबिक रेस्पिरेशन. तर ऍक्च्युअली अनएरोबिक रेस्पिरेशन काय आहे याच्याबद्दल थोडंसं बोलू आपण. ऍक्च्युअली अनएरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन बोथ ऑर्गॅनिझम्स, पण मॅक्सिमम ती प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. कळलं? कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये? प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये अनएरोबिक रेस्पिरेशनचं प्रमाण कसं असते? जास्त असते. आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये प्रमाण कसं असते? कमी असते पण होते. कमी असते पण होते. एवढंच नाही तर ह्युमन बीइंग मध्ये सुद्धा काय होते? अनएरोबिक रेस्पिरेशन होते. आपण बघूया त्याच्याबद्दल. ठीक आहे. पण आता महत्वाचा विषय काय येतो? मग तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये दही खाल्लं असेल. जेवण करताना बटर सगळ्याला आवडते. बटर बनते कसं त्याच्यापेक्षा बटर खायला सगळ्याला जास्त आवडते. बट बनते याच्यापेक्षा खाणं महत्वाचं आहे का नाही? बटर आवडते, अजून काय आवडते? आईस्क्रीम आवडते आहे की नाही? आईस्क्रीम नंतर पुन्हा यॉगर्ट आणि दही आवडते. दही खाता ना? बटर, दही, ताक, अजून चीज, अजून पनीर, ब्रेड. ब्रेड खाता? ब्रेड, बेकरी, ब्रेड, केक्स, या सगळ्या गोष्टींमध्ये एवढंच नाही तर बियर, वाईन, विस्की, ब्रँडी, स्कॉच, काय असते अजून? स्कॉच. हे जे अल्कोहोलिक बेव्हरेज आहेत या अल्कोहोलिक बेव्हरेज मध्ये सुद्धा कशाचा यूज केला जातोय? अनएरोबिक रेस्पिरेशनचा यूज केला जाते. ऍक्च्युअली अनएरोबिक रेस्पिरेशन जे रेस्पिरेशन आहे हे रेस्पिरेशन कशामध्ये टेक्स प्लेस होते? मायक्रो ऑर्गॅनिझम्स याला फॉलो करतात आणि मायक्रो ऑर्गॅनिझम फॉलो करतात याच्यामध्ये किती स्टेप्स येतात बेटा? हाऊ मेनी स्टेप्स आर देयर? 3 स्टेप्स आर देयर. किती स्टेप्स असतात बेटा? 3 स्टेप्स असतात. नॉर्मल अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये 3 स्टेप्स असतात. आणि लास्ट प्रोडक्ट काय बनतो बेटा त्याचा? इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल इज द लास्ट प्रोडक्ट ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन. मग आता बघा स्टेप्स किती असतात इन्व्हॉल्व अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये? तर स्टेप्स असतात. फर्स्ट वन इज अ ग्लायकोलिसिस, सेकंड वन इज अ डिकार्बोक्सिलेशन अँड थर्ड वन इज अ रिडक्शन. लक्षात असू द्या की अनएरोबिक रेस्पिरेशनच्या 3 स्टेप्स आहेत. जशा एरोबिक रेस्पिरेशनच्या किती होत्या? 3च होत्या. पण कोणत्या कोणत्या? ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. तसं एरोबिक रेस्पिरेशनच्या किती स्टेप्स असणार आहे बेटा? 3. एक ग्लायकोलिसिस, एक डिकार्बोक्सिलेशन, एक रिडक्शन. समजलंय तुम्हाला? मग सुरुवातीला काय करेल बघा, लक्षात असून द्या. सुरुवातीला एक बॅक्टेरिया आहे. आता मी काय केलंय? दही घेतलंय किंवा मग आपण एक बीकर घेतलं. काय घेतलं बेटा? बीकर. आता बीकर मध्ये एक लिक्विड ठेवलेलं आहे. ऑर्गॅनिक सबस्टन्स एखादा कोणताही काय ठेवलाय? ऑर्गॅनिक सबस्टन्स ठेवला. आता आपण याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम टाकले. काय टाकले बेटा? मायक्रो ऑर्गॅनिझम. आता मायक्रो ऑर्गॅनिझम टाकल्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतील बघा, लक्षात ठेवा. याच्यात ग्लुकोज आहे तर या ऑर्गॅनिझमना पहिले काय ऍब्सॉर्ब करून घेईल? ग्लुकोज ऍब्सॉर्ब करून घेईल आणि ग्लुकोजचं कन्व्हर्जेशन करून कशामध्ये बेटा? पायरुव्हिक ऍसिड मध्ये. मग ग्लुकोज मॉलिक्यूल डिस्ट्रॉयड and convert into 2 molecules of pyruvic acid is called as glycolysis. त्याला काय म्हणतो असतो आपण? ग्लायकोलिसिस प्रोसेस असं म्हणतो. लक्षात ठेवलं. कळलं तुम्हाला? मग फर्स्ट स्टेप जी आहे ग्लायकोलिसिस, ही ग्लायकोलिसिस फर्स्ट स्टेप ही कॉमन आहे. कशामध्ये बेटा?
एरोबिक अँड अनएरोबिक रेस्पिरेशन. याच्यावरती क्वेश्चन्स वगैरे विचारला जाईल तुम्हाला की बाबा कोणती स्टेप रेस्पिरेशनची कॉमन असते दोन्ही रेस्पिरेशन मध्ये, एरोबिक मध्ये सुद्धा आणि अनएरोबिक मध्ये सुद्धा कॉमन असते. लक्षात घ्या कोणती असते बेटा ती ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिसचा एंड प्रोडक्ट कोणता असतो आपला पायरुव्हिक ऍसिड. आता काय होईल सेकंड स्टेप ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होईल. सेकंड स्टेप ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन बद्दल बोलत असताना आपण थोडंसं पहिले बघू की ग्लुकोज मॉलिक्युलचं कन्व्हर्जेशन पायरुव्हिक ऍसिड मध्ये होत असताना किती एटीपी तयार होतात बेटा 2 एटीपी. आणि दॅट इज द टोटल एनर्जी. ही काय बेटा याची टोटल एनर्जी आहे. लक्षात ठेवा टोटल एनर्जी का मतलब क्या की ग्लायकोलिसिस प्रोसेस मध्ये असो किंवा पूर्ण अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये एकूण किती एटीपी बनतात बेटा 2च. हा किती बनतात 2 एटीपी बनतात. लक्षात ठेवा ठीक आहे. किती एटीपी बनतात 2 एटीपी बनतात. आता बघा ग्लुकोजचं कन्व्हर्शन पायरुव्हिक ऍसिड मध्ये झालं. पायरुव्हिक ऍसिड अंडरगोज डिकार्बोक्सिलेशन सेकंड स्टेप्स. बरोबर आहे का नाही. हे पायरुव्हिक ऍसिड कशामध्ये पायरुव्हिक ऍसिड कोणत्या कंडिशन मध्ये आता सेकंड स्टेप मध्ये जाईल. लक्षात ठेवा. And after decarboxylation of pyruvic acid, pyruvic acid से decarboxylation होना है. इसका मतलब क्या होगा यहाँ से decarboxylation यानी क्या लॉस हो जाएगा बेटा CO2 क्या हो जाएगा लॉस हो जाएगा. ठीक है लक्षात ठेवा. मग आता CO2 लॉस झाला. ओके काय लॉस झाला बेटा CO2 लॉस झाला. आता CO2 लॉस झाला म्हणजे काय झालं कार्बन जो आहे तो कार्बन काय झाला बेटा बाहेर गेला. आता हा जो आहे 3 कार्बन कंटेनिंग कंपाउंड आहे. हा किती कार्बन कंटेनिंग कंपाउंड बेटा 2. कारण एक कार्बन लॉस झाला तर हा 2 कार्बनचा बनेल ना. ठीक आहे. मग आता हा बनला काय ऍसिटाल्डिहाइड. सो पायरुव्हिक ऍसिड अंडरगोज डिकार्बोक्सिलेशन अँड कन्व्हर्टेड इनटू अ ऍसिटाल्डिहाइड इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम थियामाइन पायरोफॉस्फेट. काय बेटा थियामाइन पायरोफॉस्फेट किंवा एन्झाइम पेट डिकार्बोक्सिलेज. काय पेट डिकार्बोक्सिलेज दोन्ही एन्झाइमचा यूज केला जातो बरं का. काय बेटा कार्बोक्सिलेज डिकार्बोक्सिलेज. पेप डिकार्बोक्सिलेज आणि कोण बेटा थियामाइन पायरोफॉस्फेट अँड झेडियम झिंक आयन ऍज अ कोफॅक्टर. या ठिकाणी कोणते आयन कोफॅक्टर म्हणून असतात बेटा झिंक आयन जे ते काय म्हणून असतात कोफॅक्टर म्हणून असतात. या रिएक्शनला प्ले करतात. इज दॅट क्लियर. एवढं क्लियर झालंय. अब क्या हो जाएगा ये जो एसिटाल्डिहाइड आहे ये एसिटाल्डिहाइड कसं काय फळ देता आता रिडक्शन. रिडक्शन होणे म्हणजे काय होणे रिडक्शन होणे म्हणजे काय होणे ऍड होणे. काय होणे ऍड. आणि ऑक्सिडेशन होणे म्हणजे काय होणे लॉस. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी रिडक्शन होईल कशाचं बेटा एसिटाल्डिहाइड अंडरगोज रिडक्शन अँड इट रिड्यूस इन द प्रेझेन्स ऑफ NADH2 की जो NADH2 कुठे बनलाय बेटा ग्लायकोलिसिस. कुठे बनलाय ग्लायकोलिसिस. कालच्या याच्यामध्ये बघितलं तुम्ही असं ग्लायकोलिसिस जो आहे ग्लायकोलिसिस मध्ये काय झालं बेटा ग्लायकोलिसिस मध्ये बनलेला NADH2 जो आहे तो काय करेल रिड्यूसिंग सबस्टन्स आहे कोणाचा ऍसिटाल्डिहाइड. याच्यावर प्रश्न विचारला जाईल तुम्हाला ऍसिटाल्डिहाइड इन द अनएरोबिक रेस्पिरेशन इज रिड्यूस्ड बाय द रिड्यूसिंग सबस्टन्स कोणता NADH2. इज दॅट क्लिअर. एवढं कळालंय. आता काय होईल बघा लक्षात ठेवा. आता NADH2 ला ऍसिटाल्डिहाइड रिलीज केलं तर कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल बघा ते इथिल अल्कोहोल. इज दॅट क्लिअर. कशामध्ये कन्वर्ट होईल तो इथिल अल्कोहोल मध्ये कन्वर्ट होईल. लक्षात ठेवा. बट या ठिकाणी एक कन्सेप्ट आहे खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट. काय बघा लक्षात ठेवा. प्रत्येक अनएरोबिक ऑर्गॅनिझम जो आहे प्रत्येक अनएरोबिक ऑर्गॅनिझम म्हणजे अशा प्रकारचा सजीव ज्याच्यामध्ये अनएरोबिक रेस्पिरेशन होतं हा प्रत्येक अनएरोबिक ऑर्गॅनिझम लास्ट प्रोडक्ट इथिल अल्कोहोल बनवत नाही. लक्षात ठेवा. लास्ट प्रोडक्ट कोणता बनवत नाही इथिल अल्कोहोल बनवत नाही. सम बॅक्टेरिया लाईक LAB तुमच्या ओळखीचा बॅक्टेरिया आहे कोणता बेटा LAB मीन्स लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. कोणता बॅक्टेरिया बेटा लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया दॅट इज लॅक्टोबॅसिलस. कोणता लॅक्टोबॅसिलस. दिस बॅक्टेरिया कॅन नॉट प्रोड्यूस इथिल अल्कोहोल. तो इथिल अल्कोहोल बनवत नाही. तर यांच्यामध्ये अनएरोबिक रेस्पिरेशन वेगळं होते. कसं होते बेटा वेगळं अनएरोबिक रेस्पिरेशन लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया करतो. आणि ते कसं असते बघा लक्षात. सेम प्रोसेस असते सेम. सगळ्यात पहिली प्रोसेस कोणती असेल बेटा
ग्लायकोलिसिस. काय असते बेटा? सेम. ग्लायकोलिसिस म्हणजे सगळं सेम होणार एवढं. किती एनर्जी रिलीज होईल? 2 ATP. क्लिअर झाला? आता बघा पुन्हा काय होईल? ग्लायकोलिसिसचा प्रोडक्ट कोण बनतं बेटा? पायरुव्हिक ऍसिड. पायरुव्हिक ऍसिड इज अ प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलिसिस. इज दॅट क्लिअर? पण आता काय होतं बघा, लक्षात ठेवा, हे पायरुव्हिक ऍसिड बनताना तर काय काय बनलंय? 2 ATP बनले. काय बनले बेटा? 2 ATP बनले. आणि इकडे काय बनले? 2 NADH2 हे बनले का नाही? तर आता काय होते बघा, कोणत्या बॅक्टेरियामध्ये म्हणतोय मी? लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरियामध्ये काय होते? ग्लायकोलिसिसचा प्रोडक्ट बनतो कोण बेटा? पायरुव्हिक ऍसिड. आणि हे पायरुव्हिक ऍसिड डायरेक्ट रिएक्ट होते कोणासोबत बेटा? NADH2 सोबत and converted into a lactic acid. कशामध्ये कन्वर्ट होतं बेटा? लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतं. आणि हे आंबट असतं म्हणून दही कसं लागतं? आंबट लागतं. कळलं तुम्हाला? यांच्यामध्ये दही पेलं तुम्हाला दारू येत काय? विनाशा चढते का? नाही. का? कारण त्यात दारू नसते. त्यात काय असतं? लॅक्टिक ऍसिड असते. काय असते? लॅक्टिक ऍसिड. तरी पण बघा, जुन्या काळामध्ये लोक आले बाहेरून कोणी त्याला ताक प्यायला द्यायचे. काऊन? कारण जुन्या काळात लोक मोटरसायकल नव्हते येत तुमच्यासारखे. आताचे लोक काय मारली की चालले बायकोला घेऊन. पहिले बैलगाडी द्यायची. काय द्यायची? बैलगाडी. मग पहिले आल्यानंतर आदरार्थी केला जायचं आणि काय केलं जायचं? त्याला गुळपाणी द्यायची. गुळपाणी काऊन की एनर्जी लॉस झाली असेल ना येता येता. मग काय द्यायचे होते? त्याला गुळपाणी द्यायचे. आणि नंतर काय करायचे? नंतर जेव्हा ते थोडे जेवले की नंतर मग 1 ग्लास भरून काय द्यायचे? ताक. आणि आता तुम्ही काय करा? झोपा. ताक पेलं की झोपले. तुम्ही आपला होळीच्या दिवशी पहा ना, ते भांगणी घेतलं त्यात ते ताक असते का? कशासाठी असतं? नशा आहे ना. तर दॅट इज दिस. कळलं तुम्हाला? हा, नशानी कळायची हे कळलं. लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरियामध्ये लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरियामध्ये का? कारण त्याचा लास्ट प्रोडक्ट काय? लॅक्टिक ऍसिड. क्लिअर? लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया का म्हणलं त्याला आपण? कारण त्याच्यामध्ये काय आहे? लॅक्टिक ऍसिड हा लास्ट प्रोडक्ट. एवढा कळाला कन्सेप्ट. आता एक छोटासा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. व्हॉट इज मीन बाय फर्मेंटेशन? हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. फर्मेंटेशन म्हणजे काय असते? फर्मेंटेशन म्हणजे काय? फर्मंट करणे. फर्मंट करणे म्हणजे आमवणे. कळलं तुम्हाला? आपण आमवतो का? काय काय आमवतात तुम्ही? लोक म्हणतो आम्ही त्याची लय आमवली. असं नाही. तर ते आमवणं वेगळं असते. लक्षात ठेवा. आमवणं म्हणजे काय रे? म्हणजे गहू. आपले गहू आमवतो आपण. कुरड्या बनवण्यासाठी गहू आमवतो. त्याच्यानंतर अजून काय? तांदूळ बनवण्यासाठी नाही. काय बनवण्यासाठी? आपलं इडली बनवण्यासाठी, आप्पे बनवण्यासाठी तांदूळ आमवतो. ठीक है? तो क्या करेंगे बेटा? अब फर्मेंटेशन के बारे में पढ़ेंगे. तो फर्मेंटेशन क्या होता है बेटा? तो फर्मेंटेशन इज द प्रोसेस इन विच ब्रेकडाउन ऑफ द ऑर्गेनिक सब्सटेंस बाय द एंजाइमेटिकल एक्टिविटीज ऑफ माइक्रो ऑर्गेनिजम्स. यानी अब क्या करेंगे हम? एखादा एग्जांपल जर कधी घ्यायचं म्हटलं तर काय एग्जांपल घेणार बेटा आपण? साधं सिंपल की दही बनवलंय. काय बनवणे? दही बनवणे. मग आपण काय करणार? एक चेंबर घेतलं. काय घेतलंय? चेंबर. थोडंसं बीकर घेऊ आपण. ओके, बीकर घेतलं. बीकर मध्ये काय घेतलं? दूध घेतलं. दूध घेतलं. दही नाही. दह्याचं दूध बनवायचं. काय बनवायचंय? दुधाचं दही बनवायचं. मग करे तुमची आई ज्या वेळेला दुधाचं दही बनवते तर त्यावेळेला काय करते? त्याच्यात काय टाकते? विरजण टाकते. आहे ना? का नाही टाकत? विरजण टाकते. विरजण टाकल्यानंतर 2 दिवसात त्याचं काय बनतं? दही. आहे का नाही? म्हणजे त्यावेळेला काय करतात बॅक्टेरिया? या दुधामध्ये कोणती शुगर असते? लॅक्टोज शुगर असते. कोणती शुगर असते? लॅक्टोज शुगर. हे लॅक्टोज शुगरला बॅक्टेरिया काय करतात? डायजेस्ट करतात आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात बेटा? लॅक्टिक ऍसिड. आणि त्या दुधाचं काय बनते बेटा? दही बनते. मस्त केक, मस्त खपल्या येतात लगे त्याच्यात. आहे ना? छान. तर ते दही बनणं त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? फर्मेंटेशन. पण मग आता लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया आहे. तर फर्मेंटेशन झाल्यानंतर प्रोडक्ट मध्ये काय असेल? लॅक्टिक ऍसिड. पण जर बॅक्टेरिया कोणता घेतला असेल आपण की ज्याचा लास्ट प्रोडक्ट काय आहे? अल्कोहोल आहे, तो घेतला तर मग त्याचं फर्मेंटेशन वेगळं आहे का नाही? फर्मेंटेशन दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया करतील. जो अल्कोहोल लास्ट प्रोडक्ट बनवेल तो बॅक्टेरिया पण फर्मेंटेशन करेल आणि लॅक्टिक ऍसिड बनवेल तो बॅक्टेरिया पण काय करेल? फर्मेंटेशन करेल. फर्मेंटेशन म्हणजे ब्रेकडाउन ऑफ मॉलिक्यूल. काय?
ब्रेकडाऊन ऑफ मॉलिक्यूल. मग जर ब्रेकडाऊन करणारा जो काही ऑर्गॅनिझम आहे त्याचा लास्ट प्रोडक्ट जर कधी कोण असेल, इथिल अल्कोहोल असेल, तर त्या फर्मेंटेशनला काय म्हणतात? लॅक्टिक. सॉरी, ज्याचा प्रोडक्ट लास्ट प्रोडक्ट कोण असेल बेटा? अल्कोहोल असेल, इथिल अल्कोहोल, तर त्या फर्मेंटेशनला म्हणतात अल्कोहोलिक फर्मेंटेशन. काय म्हणतात बेटा? अल्कोहोलिक फर्मेंटेशन असं म्हणतात. समजतंय? आणि ज्याचा लास्ट प्रोडक्ट कोण असेल? लॅक्टिक ऍसिड असेल, तर ते कोणतं फर्मेंटेशन असतं? लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. मग फर्मेंटेशनचे किती प्रकार पडतात रे बाळा? 2 प्रकार पडतात. कोणते कोणते 2 प्रकार? देयर आर 2 टाइप्स. बोला, कोणते कोणते टाइप्स बेटा? एक कोणतं आहे? अल्कोहोलिक फर्मेंटेशन. फर्मेंटेशन समजून घ्या. एक अल्कोहोलिक आणि एक कोणतं आहे बेटा? लॅक्टिक ऍसिड. एक अल्कोहोलिक फर्मेंटेशन आणि एक कोणतं आहे? लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. मग काय? जर फर्मेंटेशनचा लास्ट प्रोडक्ट डायरेक्ट, इफ लास्ट प्रोडक्ट ऑफ द फर्मेंटेशन इज लॅक्टिक ऍसिड, then this fermentation is called as lactic acid fermentation. And if the last product of the fermentation is the ethyl alcohol, then this fermentation is called as alcoholic fermentation. Mug lactic acid fermentation is useful in the industrial areas for preparation of lactic acid fermentation. Industrial area म्हणजे कंपन्यांमध्ये कशासाठी वापरले जाते? चीज प्रोडक्शन, बटर प्रोडक्शन, योगर्ट प्रोडक्शन, दही, बरोबर आहे की नाही, यांच्या उत्पादनासाठी वापरल्या जाते. वाईन, अल्कोहोलिक फर्मेंटेशन इज युजफुल फॉर प्रिपरेशन ऑफ वाईन, प्रिपरेशन ऑफ बियर, प्रिपरेशन ऑफ विस्की, प्रिपरेशन ऑफ ब्रँडी, प्रिपरेशन ऑफ स्कॉच, प्रिपरेशन ऑफ एक्सेट्रा. ठीक आहे, लक्षात ठेवा. एवढं काही जे आहे याच्यामध्ये वापरल्या जाते. कळलं इथपर्यंत बेटा? हा आपण नंतर लास्ट पार्ट आहे आपल्या चॅप्टरचा. ओके, कळलंय तुम्हाला? लास्ट पार्ट. सो द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आज आपल्याला बघायचं आहे, दॅट इज व्हॉट इज आरक्यू. काय बघायचं बेटा? व्हॉट इज आरक्यू. आरक्यू म्हणजे काय बेटा? रेस्पायरेटरी कोशंट. काय बघायचं आहे? रेस्पायरेटरी कोशंट म्हणजे काय आहे? व्हॉट इज रेस्पायरेटरी कोशंट? तर रेस्पायरेटरी कोशंट म्हणजे काय असतं बघा, लक्षात ठेवा. इट इज अ मॅथमॅटिकल रेशो. काय असतं बेटा? मॅथमॅटिकल रेशो असतो. कशाचा मॅथमॅटिकल रेशो? रेस्पिरेटरी क्वेश्चन को समझने से पहले हमें रेस्पिरेशन के बारे में पूरा पता होना जरूरी होता है. ठीक है, क्या हमें रेस्पिरेशन के बारे में क्या पता है? आरक्यू में यहां पे ऊपर लिखता हूं. ठीक है, चलो, रेस्पिरेशन के बारे में हमें क्या पता है बेटा? रेस्पिरेशन के बारे में हमें क्या पता है कि रेस्पिरेशन में क्या होता है? ऑक्सीजन को लिया जाता है और बाहर कर दिया जाता है. किसे बेटा? कार्बन डाइऑक्साइड. यानी हम एक को लेते और दूसरे को छोड़ देते. ठीक है, कळलं तुम्हाला? आता काय होणार? लक्षात ठेवा. रेस्पिरेशन मध्ये काय करणार? ऑक्सिजन इनटेक होणार. काय होणार? इनटेक. आणि हा याचं काय होणार बेटा? आउटटेक. आउटटेकच म्हणतात. आउट एक्झिट होईल, आउट होईल, आहे की नाही? हा इनटेक झाला, घेतला, आणि हा गेला. मग आता रेस्पिरेशन होताना जेव्हा ऑक्सिजन येतो, लक्ष द्या बरं का, जेव्हा ऑक्सिजन येतो तेव्हा काय रिलीज होतो बेटा? कार्बन डायऑक्साइड रिलीज होतो. पण रेस्पिरेशन होताना कशाचं ब्रेकडाऊन होतं बेटा? ग्लुकोज मॉलिक्युलचं काय होते? ब्रेकडाऊन होते. कळलं? पण जर आपण एखादी कंडिशन अशी घेतली आता की आपल्या बॉडीमध्ये आता ग्लुकोजच नाही, तर त्यावेळेला ग्लुकोज आपण कशापासून घेतो? फॅट्स पासून. ग्लुकोज कशापासून घेतो आपण? फॅट्स. फॅट्सच नाही, मग ग्लुकोज कशापासून घेऊ आपण? प्रोटीन. प्रोटीनच नाही, मग ते मरत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग काय घेते? लक्षात ठेवा. तर कन्सेप्ट काय छोटासा, की आपल्याला काय करणार? रेस्पिरेशन मध्ये काय करतो आपण? सबस्टन्स घेतो आणि सबस्टन्स काय करतो? ब्रेकडाऊन. मग कोणते कोणते सबस्टन्स पासून आपण एनर्जी तयार करतो? तर पहिला सबस्टन्स कार्बोहायड्रेट. कोण बेटा? कार्बोहायड्रेट. पहिला सबस्टन्स आहे कार्बोहायड्रेट्स, यानी आपला ग्लुकोज कार्बोहायड्रेट आहे. दुसरा कोण बेटा? फॅट्स, आहे का नाही? तिसरा कोण बेटा? प्रोटीन्स, एक्सेट्रा एक्सेट्रा, अजून खूप सारे. ऑर्गॅनिक ऍसिड. काय म्हणू अजून? ऑर्गॅनिक ऍसिड.
ऑर्गॅनिक ऍसिड पासून बी घेऊ शकतो आपण. ओके, अजून एखादं काही सक्युलेंट्स असतात, खूप सारे असतात, जाऊ दे, ते काही लक्षात ठेवायची गरज नाही. एवढे कळाले तुम्हाला. मग आता पहा, एनर्जी देणारे एवढे घटक आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. एनर्जी देणारे. मग हा ऍब्सेंट असला तर हा दे, हा ऍब्सेंट असला तर हा दे, आणि हा बी ऍब्सेंट असला तर हा दे, आणि हा ऍब्सेंट असला तर कोणता तर राईट नाही एखादा तो दे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि सगळेच नसले तर गेलं. आणि हे सगळे मटन मध्ये असते. त्यासाठी हाड्या पडा जातो मी, गप्पा गप मटन आणायचा. सगळं असते, त्याच्यात फॅट बी असते, कार्बोहायड्रेट असते, प्रोटीन तर बदबद असते, आणि ऑर्गॅनिक ऍसिड पण खूप जास्त असते. कळलं तुम्हाला. मटन हाणाचा पण चांगलं. तिसऱ्या उपमापर्यंत, दुसऱ्या दिवशी कन्सेप्ट असा आहे. पोरीला नाही आवडत बाप मटन. पोरीला फक्त मटन कुठं लोक आवडत नाही माहिती का, फक्त वर्गात नाही आवडत. शिजवता शिजवता पोडीवर पोडी, पोडीवर पोडी, काय किचन मध्ये कोण पाहते येऊन. आज एकदा खाता खाता मम्मी आली, चुप, टेन्शन नाही राहत. तर तसं काही आवडत नाही म्हणा, मला बी नाही आवडत कधी कधी. सो कन्सेप्ट इम्पॉर्टंट असा आहे. आवडते का? पोरायचं तर आवड असतं, जावळ असते ते 4-4 किलोमीटर जाते पळत. ते आता बसूनच निघू आपण, तर ते आपण जाऊ तर पंक्ती उठून गेलं तर मग आहे का नाही, जाते ना, जुगाड करून जाते, जुगाड करून. म्हणजे येऊ दे रे, मला हाका मार रे, असं लक्षात ठेवा. तर कार्बोहायड्रेट आपल्याला एनर्जी देते. तर मग ग्लुकोजला ब्रेकडाऊन करण्यासाठी, ग्लुकोजला ब्रेकडाऊन करण्यासाठी, रेस्पिरेशन करण्यासाठी ग्लुकोजचं आपण 6 मॉलिक्यूल कशाचे घेतो बेटा? O2 चे. पहा रिएक्शन पाहिली ना आपण, काय 6 मॉलिक्यूल ऑफ O2, आणि रिलीज किती मॉलिक्यूल होते CO2 चे बेटा? 6. बरोबर आहे की. आता आपण फॅटचं डिग्रेडेशन म्हणजे कार्बोहायड्रेटचं डिग्रेडेशन करताना 6O2 आपण देतो, आणि 6O2 काय होते बेटा? बाहेर. 6CO2 काय होते? बाहेर. ओके. आता फॅटचं डिग्रेडेशन करताना आपण देतो 145 O2, आणि फॅट मधून बाहेर निघतात 102 CO2. प्रोटीनचंही तसंच आहे, XYZ. ठीक आहे. ऑर्गॅनिक ऍसिडचं पण तसंच XYZ. कळलं तुम्हाला? म्हणजे जेव्हा O2 दिला तेव्हा CO2 बाहेर जातो, जेव्हा O2 दिला तेव्हा CO2 बाहेर जातो. आता बा काय म्हणतोय, रेस्पिरेटरी क्वोशंट काय असते? ठीक आहे, रेस्पिरेटरी क्वोशंट काय असते? रेस्पिरेटरी क्वोशंट इज इक्वल टू रेशो ऑफ, रेस्पिरेटरी क्वोशंट इज इक्वल टू रेशो ऑफ आउटकम CO2 to the intake O2 in the presence of standard temperature and pressure. कळलं का? डेफिनेशन मनात लिहिता जाईल याच्यातून आपल्याला. रेस्पिरेटरी क्वोशंट इज द रेशो ऑफ आउटकम ऑफ CO2 to the intake of O2 in the presence of standard टेम्परेचर अँड प्रेशर. समजतंय? मग जर म्हणलं आपण आता कार्बोहायड्रेटचा, मग आपण म्हणतो कार्बोहायड्रेटचा जर कधी आपल्याला RQ काढायचा असला, आता रेस्पिरेटरी क्वोशंट ऑफ कार्बोहायड्रेट्स, तर तुम्ही काय सांगणार? किती आला? आता रेस्पिरेटरी क्वोशंट ऑफ कार्बोहायड्रेट्स RQ काढायचा, तर किती CO2 आले पहिले सांगा? 6 CO2 आले, आणि लॉस 6 CO2 लॉस झाले, आणि ऑक्सिजन किती लागले बेटा? 6 ऑक्सिजन. आता यांचा रेशो जर घ्यायचा झाला तर आपण काय करणार बेटा? RQ इज इक्वल टू 6/6. 6 1 6 6 1 6 म्हणजे काय बेटा? 1:1. म्हणजे टोटल किती? 1. म्हणजे रेस्पिरेटरी क्वोशंट ऑफ कार्बोहायड्रेट्स इज क्लियर. मग तुम्हाला जर विचारलं रेस्पिरेटरी क्वोशंट ऑफ कार्बोहायड्रेट्स किती आहे, तर किती आहे? 1. क्लियर.
आता बघा फॅट्सचा रेस्पिरेटरी क्वेश्चन यांच्यासाठी जेवढं देईल तेवढं क्लिअर करून टाकू आपण, याच्यावरतीच प्रश्न बनतील. ठीक आहे, रेस्पिरेटरी क्वेश्चन ऑफ फॅट्स. मग फॅटचा आरक्यू करायचा असला तर काय करावं लागेल आपल्याला? बोला, फॅटचा आरक्यू इज इक्वल टू बोला 102 CO2 अपॉन 145 O2 तर इज इक्वल टू 102 अपॉन 145. तर काय येईल बेटा? 0.7. किती येईल बेटा? 0.7. ओके, इज दॅट क्लिअर? यांचं डिव्हिडेशन 0.7 येते. करून दाखवतो का ते? नाही ना, लक्षात ठेवा. तर 0.7 समजलं? यांचा प्रोटीन डिग्रेडेशन जर कधी केलं तर रेशो येतो 0.9. किती येतो? 0.9. ऑर्गॅनिक ऍसिड जर कधी केला तर येतो ग्रेटर दॅन 1, म्हणजे याचा अर्थ 1 पेक्षा जास्त. मग ध्यानात ठेवा सगळेजण, कार्बोहायड्रेटचा आरक्यू असतो 1, फॅटचा आरक्यू असतो 0.7, प्रोटीनचा आरक्यू असतो 0.9, ऑर्गॅनिक ऍसिडचा असतो ग्रेटर दॅन 1. क्लिअर? ओके, and that is the respiratory question. हे काय आहे? रेस्पिरेटरी क्वेश्चन. हे लक्षात ठेवा, that is the most important point. आता येतो थोड्याशा पॉइंट वरती. काय माझा एक प्रश्न आहे, काय काय अनएरोबिक रेस्पिरेशन ह्यूमन मध्ये होऊ शकते? येस ऑर नो? यस. जेव्हा तुमच्या मांग कुत्र लागते का कुत्र मांग? लास्ट वाले तुमच्या मांग भी कुत्रे लागते, कुत्रे लागते. तर जेव्हा त्यांच्या मांग कुत्रे लागते तर जीव घाबरतो का नाही? जीव नाही घाबरत, आपण पळतो. कसं पळतो? तेव्हा आपले पाय पुढे असते, बॉडी मांग असते, ती पळते पुढे. लक्षात ठेवा, ऑटोमॅटिक तोंडातून शब्द बाहेर निघता गेले, अबे कुत्र माग लागले, आणि लगेच कुत्र बाजूला गेले की आपल्या डीपीचा आवाज कुठपर्यंत येते? कानापर्यंत येते, धक 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 धक. मग तेव्हा किंवा एक्सरसाइज करत असताना मार पळाले तुम्ही बगाट आणि वापस आले तर शरीरामध्ये ऑक्सिजनची काय झाली हो? डिफिशियन्सी झाली. मग ज्या वेळेला आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजनची डिफिशियन्सी झाली तर मग एरोबिक रेस्पिरेशन होईल का? नाही. तर कोणतं होतं? अनएरोबिक. पण ते कोणत्या ठिकाणी होते? बोन मॅरो मध्ये. कुठं बेटा? बोन मॅरो, आपल्या बोनच्या अंदरमध्ये. ठीक आहे, आतमध्ये, बोनच्या आतमध्येच काय होते बेटा? अनएरोबिक रेस्पिरेशन होते. केव्हा? ते बी इमर्जन्सी कंडिशनला. कोणत्या कंडिशनला? जेव्हा बी एखादी इमर्जन्सी कंडिशन आली तुम्ही पळाले, इमर्जन्सी कंडिशन घेऊन तुम्ही जर पळाले, कुठे पळते? इमर्जन्सी कंडिशनला. काही बी घेऊन पळा तुम्ही, समजा इमर्जन्सी कंडिशनला तुम्ही पळाले की तुमच्या बॉडीमध्ये कोणतं रेस्पिरेशन होते बेटा? अनएरोबिक रेस्पिरेशन होते. समजतं? इज दॅट क्लिअर? अनएरोबिक रेस्पिरेशनचा फॅक्ट येतो. कळलं? अजून सम टाइम कधी कधी आपल्या बॉडीमध्ये जे पण आपल्या बॉडीमध्ये जे एरोबिक रेस्पिरेशन होतं ते कुठं होतं बेटा? कोणतं असतं बेटा ते? तर ते असतं कोणतं? लॅक्टिक ऍसिडचं रूपांतर होतं. कशामध्ये? लॅक्टिक ऍसिड. आपल्या सेल करतात, पण कोणतं असतं? लॅक्टिक ऍसिड. आता फिमेल व्हजायनामध्ये सुद्धा काय होते बेटा? अनएरोबिक रेस्पिरेशन होते. कुठं? फिमेल व्हजायनामध्ये. तर फिमेल व्हजायना जी असते ते फिमेल व्हजायनाच्या इनर लाइनिंग जी असते, कारण ती फिमेल व्हजायना ट्यूब असते. काय असते बेटा? एक ट्यूब, अशी लांब ट्यूब असते फिमेल व्हजायना. म्हणजे इकडे ओपनिंग असते फिमेल व्हजायना, त्याला व्हजायनल ऑफिस म्हणतात. 7-8 सेंटीमीटरची एक लांबी ट्यूब असते. आतमध्ये ही जी लेअर असते याला इनर व्हजायनल लेअर म्हणतात. काय म्हणतात? इनर व्हजायनल लेअर. या इनर व्हजायनल लेअर मध्ये काय असतात बघा? ग्लायकोजन असते. काय प्रेझेंट असते बेटा? ग्लायकोजन. ग्लायकोजन म्हणजे ग्लुकोज मॉलिक्युलचे कंपोजिट असते. लक्षात ठेवा, पॉलिमर, याला ग्लायकोजन म्हणतो. ग्लायकोजन प्रेझेंट असते. इथं बॅक्टेरिया प्रेझेंट असतो, त्याचं नाव असतं लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. कोणता बॅक्टेरिया? लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. ठिकाणी व्हजायनाच्या इंटरनल मेम्ब्रेनला प्रेझेंट असतो, की जो की काय करतोय? ग्लायकोजनचं कन्व्हर्जन लॅक्टिक ऍसिड मध्ये करतो. कशामध्ये? लॅक्टिक ऍसिड मध्ये. कशासाठी? इम्युन रिस्पॉन्स साठी. कशासाठी? कारण लॅक्टिक ऍसिड नाही तर ऍसिड बनवलं तर बाकीचे बाहेर येणारे फॉरेन सबस्टन्स ग्रो होऊ शकते का? नाही, कारण ऍसिडिक सबस्टन्स मध्ये कोणीच ग्रो होत नाही. मग इथे ऍसिडिटी, फिमेल व्हजायनाचं नेचर कसं असतं? ऍसिडिक असतं.
ऍसिडिक पीएच असतो फिमेल व्हाजायनाचा, कारण त्याला काय ओपनिंग आहे ना बॉडीची ती, आणि ओपनिंगला काय ठेव करावं लागेल, गार्ड लागेल ना कोणत्या ठिकाणी. जसं एखाद्या घर असलं तर घराला प्रोटेक्शन देणं असतं तर आपण कुठं उभं राहू, घरात का दरवाजावर. प्रोटेक्शन देणं असतं घराला तर कुठं उभं राहू, घरात का दरवाजावर, दरवाजाजवळ उभे राहू ना. तसं आपल्या बॉडीच्या ह्या काही ओपनिंग्स आहे, आय ओपनिंग्स आहे, माउथ ओपनिंग आहे, नोज ओपनिंग आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा युरेथ्रल ओपनिंग आहे, पेनिल ओपनिंग आहे, ॲनस ओपनिंग आहे. या सगळ्याच्या ओपनिंग, या वॅक्सी ओपनिंग्स आहे इयरच्या, या सगळ्या ओपनिंग्स वरती गार्डिंग असते. काय असते, त्याला इम्युन रिस्पॉन्स म्हणतात. काय म्हणतात, इम्युन रिस्पॉन्स, इम्युनिटी म्हणतात. काय म्हणतात, इम्युनिटी, रोगप्रतिकार शक्ती असते. तर त्यातलीच एक रोगप्रतिकार शक्ती फिमेलच्या व्हाजायनामध्ये प्रोव्हाइड करण्यासाठी लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया त्या ठिकाणी प्रेझेंट असतो, बरोबर आहे का नाही. नाकात बी पहा तुम्ही ऍसिड असते, ऍसिड खरट असते. एखाद डोळ्यात पण ऍसिड असते, पहा तुम्ही. आसूर रडता रडता एखाद्या वेळेस तुम्ही पाहिला असेल तर पहा तुम्ही, रडता रडता अचानक मध्ये आसूर घडघड, अरे हा ऍसिडिक असते. तर असं होऊ शकते. तुम्ही जर अचानक, तुम्हाला माझी आठवण येईल तेव्हा या सरनं म्हणलं होतं ऍसिडिक असते. हा, घाम पण कसा असतो, ऍसिडिक असतो. तो पण आपल्या बॉडीला काय प्रोव्हाइड करण्याचं काम करतो, त्या ठिकाणी अँटीबॅक्टेरिया, अँटीव्हायरस. घाम, बरं आपल्याला मॉस्किटो बाईट करतात ना, मग आपण झोपल्या मॉस्किटोला कसं कळतं की आपल्याला आता हे म्हणजे माणूस आलाय बा इथं. आपल्याला मॉस्किटोला कसं कळते की बसलेले तर मॉस्किटोकडे काय असते, एक सेन्स असतो. आपल्या घामामध्ये एक प्रोटीन असते, त्या प्रोटीनला म्हणतो आपण सिबम. मग त्या सिबमचा शोध घेत घेत ते आपल्याकडे येते. अच्छा इथे बसलेला आहे का तू. मॉस्किटोला आपल्या स्वेटचा स्मेल येते, म्हणून आपण कोणत्याही कोपऱ्यात जाऊन बसा, मॉस्किटो आपल्याला धुंडून काढते थोड्या वेळातच. येते ना, लक्षात ठेवा. ओके, सो चॅप्टर इज ओव्हर.